हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी। नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल मेरी प्रार्थना है। गोपाल मेरी यही प्रार्थना है। गोपाल मेरी यही प्रार्थना है। गोपाल मेरी यही प्रार्थना है। बोलो ना मैं नाम कभी तुम्हारा। बोलो ना मैं नाम कभी तुम्हारा। निष्काम होके मैं दिन रात गाऊं। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। गोपा माता यशोदा हरि को जगावे। 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 गोपाल जागो
अब नैन खोलो। गोपाल जागो अब नैन खोलो। गोपाल जागो अब नैन खोलो। गोपाल जागो अब नैन खोलो। गोपी द्वार खड़े बुला रहे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। चराचरामध्ये वास करणारी अजन्म तत्व भगवान शिवजींच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच आणि आपल्या समस्त गाव आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आपला 7वा दिवस कथेचा पार पडत आहे। हे कोणत्या निमित्ताने नियोजन सर्वांना ज्ञात आहे तर स्वर्गवासी विनोद भाऊ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि या सप्ताहाचं नियोजन आणि सर्व जाती धर्माचे लोक गावातील सर्व महाराज मंडळी तसेच सर्व गायक वादक महाराज मंडळी आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं। तसेच आपले स्वयंपाकाची व्यवस्था करणारे आपले सर्व आचार्य त्यांचं सहकारी मंडळ त्यांचं सुद्धा सुंदर सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि आज परीक्षित राजाला मोक्ष मिळणारा दिवस आहे। आज ग्रंथाची संगता आणि उद्या काल्याच्या कीर्तनाने संगता होईल सप्ताहाची। भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा आपण पाहिला। त्याच्यानंतर 16,108 पत्न्या देवाच्या तेही प्रसंग पाहिले आणि भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा संवाद त्या ठिकाणी। भगवान श्री कृष्ण रुक्मिणी मातेला म्हणतात की रुक्मिणी असं तू माझ्यामध्ये काय पाहिलं त्यापेक्षा तू शिशुपालाशी विवाह करायला पाहिजे होता आणि अजूनही वेळ गेली नाही असं म्हटल्यानंतर बेशुद्ध पडल्या। त्यावेळेला पूर्ण महालामध्ये आणि भगवान परमात्मा बर का धावतात। रुक्मिणी तुला झालं तरी काय? सिरकमल मांडीवरती घेतला पितांबराने हवा घालायला लागले
अगं रुक्मिणी, मी तुझी गंमत केली. तेव्हा रुक्मिणी मातेने डोळे उघडले आणि सांगितलं, मी सुद्धा गंमतच केली. मलाही पाहायचं होतं की बा 16,108 मध्ये माझं स्थान काय आहे. हा, आणि पुढे प्रद्युम्न वगैरे आपण प्रसंग पाहिला. नंतर जांबुवंती वगैरे सर्व विवाह त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे पाहिले. आणि त्या प्रद्युम्नाचा एक विवाह झाला. ते प्रसंग परीक्षित राजाला शुकदेव सांगतात. भोजकट वासी आणि रुक्मवती नावाच्या कन्येशी आणि विवाह झाला प्रद्युम्नाचा. आणि प्रद्युम्न आणि रुक्मवती यांचा पुत्र अनिरुद्ध. या अनिरुद्धाला रुक्मिणी आपली नात आणि रोचना दिली. त्या विवाहामध्ये द्युतकर्म खेळत असताना बलराम दादा जिंकले तरी हे बाकीचे म्हणायचे की तुम्ही हारले. बलराम दादाने मागचा पुढचा विचार न करता रुक्मीचा वधच करून टाकला, रुक्मिणी मातेच्या भावाचा. देव म्हणाले, दादा माझ्या साल्याचा वधच करून टाकला तुम्ही, अवघड झालं ना आता देव विवाह सोहळ्यामध्ये. आणि रुक्मिणी मातेला समजून कसं सांगावं हाही भगवान परमात्म्याला पडलेला प्रश्न असेल. कारण साला शेवटी आहे की नाही, हा प्रिय असतोच ना. आणि देवाने सांगितलं तुम्ही माझ्या साल्याचा वध करून टाकला, तर रुक्मिणीला समजवायचं कसं काय. नंतर पुढे परीक्षित राजाला शुकदेव सांगतात की त्या अनिरुद्धाचा परत एक विवाह झाला. बाणासुराची कन्या उषा. उषाने स्वप्नामध्ये अनिरुद्धाला पाहिलं. तो कोणाचा पुत्र हे माहिती नाही, त्याचं नाव काय हे माहिती नाही. तिची मैत्रीण आहे चित्रलेखा, आणि त्या चित्रलेखाने एक एक चित्र काढलं, अनिरुद्धाचंही चित्र काढलं, म्हणे हाच आहे. आणि तेव्हा त्या चित्रलेखाने अनिरुद्धाला त्या ठिकाणी मायावी होती झोपेमध्ये आणला, उषाच्या महालामध्ये दोघांची भेट करून दिली. बरेच दिवस झाले, महालाच्या बाहेर आवाज आला आणि बाणासुराला जाऊन सांगितलं सेवकांनी की आपल्या राजकन्येच्या महालातून कोण्यातरी परपुरुषाचा आवाज येत आहे. जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी हा अनिरुद्ध आहे. बंदिस्त केलं आणि त्याची सोडवण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सैन्य घेऊन निघाले बाणासुराला मारायला. आणि बाणासुरा भगवान शिवजींचा भक्त आहे, कारण वरदान दिलं होतं भोलेनाथांनी की मी तुझ्या नगराचं रक्षण करेल आणि तुझंही रक्षण करेल. भोलेनाथांनी रथ आडवा लावला कृष्णांना. सांगितलं की आधी माझ्याशी युद्ध करावं लागेल, माझ्याशी युद्ध आधी करावं लागेल, नंतर माझ्या भक्ताला मारायचं बाणासुराला. भगवान श्रीकृष्ण विचार करतात की भोलेनाथांवरती विजय मिळवता नाही येऊ शकत. हा, युद्ध करायचं म्हटलं तर नाही. कृष्णांनी बात्यातून एक अस्त्र काढलं, जीवास्त्र नावाचं अस्त्र, आणि ते भोलेनाथांवरती सोडलं. आता ते अस्त्र ज्याच्याकडे सोडलं ना त्याला मारत नाही, पण जांभुडी आणत. आणि भोलेनाथांना जांभुडी आली आणि काही वेळापुरती झोपही लागली. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बाणासुराचे 1000 हात होते, 2च ठेवले, बाकीचे छेदन करून टाकले. परीक्षित राजाने विचारले त्या बाणासुराचे हातच छेदन का केले, त्याला मारलं का नाही. मारायला गेले तर त्यावेळेला सांगितलं युद्ध जर म्हटलं ना तर त्याला जिवंत का ठेवलं. संधी मिळाली होती, भोलेनाथ झोपी गेले होते आसराने. परीक्षित राजाला शुकदेव म्हणतात, राजा अरे हा बाणासुर म्हणजे प्रल्हादाच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे. आणि प्रल्हादाला देवाने वचन दिलं होतं की यापुढे मी तुझ्या वंशात कुणालाही मारणार नाही.
सजा देईल मला, मारणार नाही. आणि प्रल्हादाचा पुत्र त्या ठिकाणी विरोचन झाला आणि विरोचनचा बळी झाला आणि बळीचा बाणासूर त्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे ना. आणि वचन दिल्याप्रमाणे जीवदान दिलं. नंतर भोलेनाथांनी सांगितलं बाणासुराला की बाणासुरा जाऊ दे, युद्ध कशाला पाहिजे, त्यापेक्षा तुझी कन्या आहे ना कृष्णांच्या नातवाला देऊन टाक अनिरुद्धाला. आणि उषा आणि अनिरुद्धाचा सुद्धा या ठिकाणी विवाह सोहळा पार पडला. आणि नंतर पुढे भगवान परमात्म्याचे पुत्र थोडे फिरायला जातात. एका कोरड्या विहिरीमध्ये त्यांना मोठा सरडा पडलेला दिसतो. त्यांनी काढण्याचे प्रयत्न केले पण तो निघत नाही. देवाला सांगितलं, देव गेले काढायला आणि देवाचा स्पर्श झाला आणि त्याला दिव्य देह मिळाला. आणि नृग राजा होता, तो शापित होता. आणि देवाचा स्पर्श होईल त्यावेळेला तुझं स्वरूप तुला प्राप्त होईल असं सांगितलं होतं. आणि एकच गाय 2 ब्राह्मणांना दान दिल्यामुळे तसंच शाप मिळाला होता की तू हरण सरडा होशील. आणि देवाचा स्पर्श झाल्यानंतर तुला तुझं स्वरूप प्राप्त होईल असंही त्यांना उशाप मिळाला होता. आणि म्हणून भगवान परमात्म्याचा स्पर्श झाल्यामुळे त्याला त्याचा दिव्य देह परत मिळाला. पुढे द्विध वानरांचा सुद्धा तो राक्षस होता पण वानरांच्या रूपात आला होता. कृष्णांनी त्याचाही त्या ठिकाणी वध केला. आणि नंतर पुढे साम आणि लक्ष्मणाचा विवाह झाला. जांबुवंतीचा पुत्र आहे साम. आणि पांडवांचा राजश्री यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये बरेचसे राजे शरण आले. काहींशी युद्ध करायचंय. राताराला त्या ठिकाणी जरासंध. आणि जरासंध त्याला वरदान आहे, स्वतः युद्धाला जोपर्यंत तो तयार होत नाही तोपर्यंत त्याला मारता येत नाही, आहे की नाही. भगवान श्रीकृष्ण आणि भीम अर्जुन साधूच्या रूपामध्ये गेले त्या ठिकाणी. आणि त्याने सांगितलं काय मागायचं असेल ते मागून घ्या म्हणे, वचन दे. त्या वेळेला सांगितलं जरासंधाने, वचन द्यायची गरज नाही देवा, तुम्हाला तिघांना ओळखलं मी. अरे मुळामध्ये तुमचा देह कसा आहे, हा ओळखलं मी तुम्हाला. आणि तुझ्याशी तुझी मनामध्ये काय असेल ते मागून घे देवा. तिघांनाही मी बरं का हा वचन देतो, मागा काय मागायचं असेल ते. त्यावेळेला सांगितलं की आमच्याशी युद्ध करायचं आहे तुला, आणि ते तुझ्या इच्छेने. तुला म्हणायचं की आमच्याशी युद्ध करा. देवा या दोघांशी युद्ध नाही करणार मी, बरं तुझ्याशी करत नाही आणि अर्जुनाशी नाही, मी भीमाशी युद्ध करेल. कारण तूही माझ्या भीतीपोटी पलायन केलं होतं. आता पलायन काय केलं होतं आपण पाहून गेलो. आणि अर्जुनाशी मी युद्ध करणार नाही, भीमाशी युद्ध करेल. आणि भीम आणि जरासंध बरेच दिवस युद्ध चाललं. देवाला भीमदादा म्हणतात, देवा मोठमोठे दैत्य मारले मी पण हा मरत नाही. म्हणजे तुला काय वाटलं सगळे मेनाचेच आहे, हा माझ्याकडे पहा उद्या. आणि युद्ध चालू असताना दोघांचं मल्ल युद्ध. भगवान परमात्म्याने मध्ये गवताची काडी चिरली. भीमानं तेवढंच पाहिलं अपूर्ण. भीम दादाने दुसऱ्या दिवशी किती वेळा 2 भागामध्ये केलं या जरासंधाला. त्याचे 2 संध केले किती वेळा, पण सोडलं की तर परत जुटायचा. परत सायंकाळी युद्ध थांबलं, कारण धर्मयुद्ध होतं तिला. सायंकाळला थांबायचं. देवा तुम्ही सांगितलं तसं केलं म्हणे, तू पूर्ण नाही पाहिलं माझ्याकडं, उद्या पूर्ण पहा. गवताची काडीची चिरली दरवाची, एकीकडे फेकली इकडे फेकली. तेव्हा भीमदादाने तसं केलं, विरुद्ध दिशेमध्ये 2 भाग फेकले तेव्हा त्या आणि जरासंधाचा मृत्यू झाला. परीक्षित राजाने विचारलं असं का व्हायचं, किती वेळा त्याला भीमाने त्याला मध्ये 2 संध त्याचे केले, द्यायचे तरी जुटायचं काय कारण. त्याला कारण आहे, एक भरदश्व नावाचा राजा आहे आणि त्या राजाला पुत्र संतान होत नाही. आणि एका महात्म्याने फळ दिलं, त्याला सांगितलं तुझ्या पत्नीला खाऊ घाल तुला पुत्र होईल. आणि त्या भरदश्व नावाच्या राजाने पत्नीला फळ दिलं. त्याच्या पत्नीने काय केलं, ते फळ मध्ये कापलं, 2 भागात केलं. आधी अर्धा भाग खाल्ला, नंतर दुसरा भाग खाल्ला. त्याच्यामुळे तिला अर्भक झालं, पण 2 भागामध्ये झालं. निर्जीव आहे, फेकून दिलं नगराच्या बाहेर. आणि नगराच्या बाहेर एक जरा नावाची राक्षसीन पण अवलिया होती, अवलिया. आणि तिलाही वरदान होतं, तिच्या हाताने कोणतीही वस्तू जुटली ना तुटायची नाही.
आणि निर्जीव वस्तू सुद्धा सजीव होईल असं वरदान तिला आहे. ते कोणती वस्तू घेतली की अशी करायची, खेळत चालायची. आवली आहे ना ती. आणि हे 2 अर्भकाचे भाग दिसले, तिने असं केलं, ते जिवंत झालं, रडायला लागलं आणि फेकून दिलं तिने. घाबरली, धावत निघाली. सेवकांनी जाऊन राजाला सांगितलं की बाळ जिवंत आहे. जरा नावाच्या राक्षसीने ते 2 संद जुटले तिच्या हाताने, म्हणून नाव पडलं त्याचं जरासंध. म्हणून ते तुटायचं नाही. आणि विरोधी दिशेने फेकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. हरी नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 शिव 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 नारायण 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 शिव नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 आणि ज्यांना ही आरती करायची असेल त्यांनी लवकरात लवकर मंडपात हजर व्हायचंय. 5:30 वाजेपर्यंत कथा चालणार नाही. पूजा धरून लय चालेल ते 6-6:30 पर्यंत. त्याच्या आधी आरती करावी लागेल आपल्याला. म्हणून ज्या कोणी आरती आणायचं राहिलं असेल, आरती करायची इच्छा असेल, त्यांनी आरती घेऊन इथे यायचंय. तसेच घरच्यांनी सुद्धा या ठिकाणी हजर व्हायचंय. बळीराम काका यांच्या घरच्यांनी सुद्धा सर्वांनी इथं हजर व्हायचंय. हरी. आणि जरासंधाचा वध केल्यानंतर पांडवांचा राजश्री यज्ञ आहे आणि अग्रपूजेचा मान दिला भगवान श्रीकृष्णांना. तेव्हा शिशुपाल म्हणाला, याला मान? हा गवड्याचं पोर आहे, याने चोऱ्या केल्या, हा आळानी आहे. जा बोलायला सुरुवात केली. देवाने मान खाली घातली. त्यालाही वाटायचं की आपल्या नजरला नजर टाकत नाही, खाली पाहायला लागलं, आपण सत्य बोललं म्हणून. पण ते कारण नाही, देव त्याचे गुन्हे मोजायला लागला. काय? कारण त्याच्या आईला वरदान दिलं होतं देवाने. देवाच्या हातून मृत्यू होता तेव्हा तुम्हाला माहिती आहे कथा, की मी याचे 100 गुन्हे माफ करेल त्या. पण नंतर याला जिवंत ठेवणार नाही. मग त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. देव मनात म्हणता, आता तरी थांब. 90 झाले, अरे थांब 95. असं करत करत 100 गुन्हे केले आणि देवाने सुदर्शन चक्र प्रगट केलं आणि त्या ठिकाणी त्या शिशुपालाचं शिर उडवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि शाल्वा बरोबर त्या ठिकाणी युद्ध झाल्यानंतर त्याचाही वध केला. वक्रदंत शिशुपालाचा भाऊ बरं का, त्याचाही वध केला. कारण 3 जन्म राक्षसवाल हे वर आणि शाप दिला होता सनत कुमारांनी की तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल. पहिल्या जन्मामध्ये हिरण्यकश्यप हिरण्याक्ष झाले, नंतर रावण कुंभकर्ण आणि वक्रदंत आणि शिशुपाल. आणि मागितलं होतं की देवाच्या हातूनच आमचा मृत्यू व्हावा, म्हणून देवाला त्या 3 जन्मामध्ये त्यांचा वध करावा लागला. आले. आणि वक्रदंताचा सुद्धा मृत्यू झाला.
आणि परीक्षित राजाला शुकदेव सांगतात की राजा, असा तो भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्म्याला अर्पण करावं, नंतर खावं. जो देवाला अर्पण न करता खातो ना, त्याच्या जीवनात दरिद्री येत असते. काही गोष्टी अशा आहेत. एका श्लोकामध्ये चिंतन आहे, उन्मत्त मात दोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. ऐक नाही, उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईचं पापामुळे, मूर्ख जन्माला येतो बापाच्या पापामुळे, आणि कंजूस जन्माला येत असेल तर ते वंशाच्या पापामुळे, आणि दरिद्री जन्माला येत असेल तर स्वतःच्या चुकीमुळे. बरं का, त्याचा दोष आहे तो. तसं काही वेळ आपल्या जीवनात दुःख येतं ना, काहीतरी चुकलेलं असेल आपलं म्हणून येतं. म्हणून देवाला आधी अर्पण करावं आणि नंतर खावं. जीवनामध्ये दरिद्री कधी येत नाही. भगवान परमात्म्याचा प्रिय भक्त आहे सुदाम. आणि गुरुच्या आश्रमामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मी कोण आहे हे कळून घेण्यासाठी जावं लागलं संदीपनी महाराजांकडे. हा विषय आहे. रामचंद्रांना वशिष्ठ ऋषींकडे जावलं. प्रत्येकाला गुरुची गरज आहे. गुरु बिना कोण दिखाये बाट, त्यांच्याशिवाय वाट कोणी जाऊ शकत नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, आणि गुरु विना देव नाही तुझा. आहे की नाही. राष्ट्रसंतांचं एक भजन आहे तुकडोजी महाराजांचं. गुरुदेव मारा प्यारा, हो गुरुदेव हमारा प्यारा, हे जीवन का उजियारा, हाँ ये जीवन का उजियारा, ये जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा, गुरुदेव हमारा प्यारा, हे जीवन का उजियारा, हे जीवन का उजियारा, हे जीवन का उजियारा. गुरु के खातिर प्राण त्यजत है, गुरु के खातिर प्राण त्यजत है, तन मन धन से गुरुदेव को भजेंगे, तन मन धन से गुरुदेव को भजेंगे, तर जाएगा भवसार सारा, तर जाएगा भवसार, हे जीवन का यारा, ये जीवन का उजियारा, हे जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा, गुरुदेव हमारा प्यारा, हे जीवन का उजियारा, ये जीवन का उजियारा, ये जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा आणि जीवन का उजियारा. हा, एक प्रकाश आहे आपल्या जीवनामध्ये. जसं अंधारामध्ये वाटचाल करायची असेल तर हाती बॅटरीची जशी गरज आहे की नाही, तसं त्या गुरु ज्ञानाची जीवनामध्ये गरज आहे. म्हणजे प्रकाशाची त्या गरज आहे. सकाळी पाहिलं आपण, हा अंधार म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय, हे पहिलं सत्रामध्ये आहे की नाही. की जीवनामध्ये पौर्णिमा येणं गरजेचं आहे, चंद्र येणं गरजेचं आहे. ते कसं, तेही पाहिलं आपण. प्रकाशाची गरज आहे. आणि तो प्रकाश जर कुणापासून मिळत असेल तो गुरुपासून. म्हणजे भगवान परमात्म्याला सुद्धा सांगावं लागलं आपल्याला की प्रत्येकाला गुरुची गरज आहे. प्रत्येक संतांचा विषय करा, आहे की नाही. गुरुची गरज आहे. भगवान परमात्मा गुरुच्या आश्रमामध्ये गेले, तिथं सुदाम सुद्धा आहे. आणि सुदाम देवाला गुरुपत्नीने चेने दिले, फुटाणे आपल्या भाषेमध्ये.
की सुदामा कृष्ण आणि तून खाऊन घ्यायचे, आणि ते रानामध्ये गेले ते सरपण आणायला. काय भाव आहे पहा तुम्ही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा सरपण वगैरे आणायचे, आश्रमात गेलं ना सेवा करायला पाहिजे. हा नियम त्यांनी आणि त्या नियमाचं पालन त्यांनी सुद्धा केलं. थोडा पाऊस आला, वृक्षावरती भगवान परमात्मा सुदामा बसलेले, वरच्या डागीवर सुदामा, खालच्या डागीवरती. सुदामाला वाटलं याला कुठं माहितीये आपल्याला काय दिलं, तर गुरुमातेने एकट्याने खायला सुरुवात केली. आणि एकट्याला खायला सुरुवात केल्यानंतर दात वाजतात. देव म्हणतात सुदामा दात कशी काय वाजतात तुझे? म्हणे देवा थंडीमुळे वाजतात रे. खोटं बोललो. म्हणजे देवाच्या चोरून खाल्लं. भगवान परमात्मा म्हणतात सुदामा तू मित्र जरी माझा असेल, जीवलग असेल रे. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्ही जीवलग जन्मजन्म. जीवलग जरी असेल आपण, पण तू माझ्या चोरून खाल्लं, त्यामध्ये खोटंही बोलला. तुझ्या जीवनामध्ये दरिद्री येईल. काही दिवस का होईना ते दुःख तुला भोगावं लागेल. आणि त्या कारणाने सुदाम देवाच्या जीवनामध्ये दरिद्री आली. सुदामाला कोणी भीक सुद्धा घालत नाही, कारण राजाने सांगितलं होतं माझं गुणगान गायचंय तुला, देवाचं नाही. तेव्हा सुदामाने सांगितलं होतं आम्ही कुणाचं माणसाचं गुणगान नाही करणार, देवाचं गुणगान करणार आम्ही. बोलण्याची नाही, एका देवाविनं काय. निंदाई करायची असेल आम्ही तर देवाची करणार, आणि स्तुती करायची असेल तर देवाचीच करणार. आणि राजाने सर्व नगरामध्ये सांगितलं की याला कोणी भीक सुद्धा द्यायची नाही, म्हणून भीक सुद्धा कोणी घालायला तयार नाही सुदामाला. एवढं दुःख जीवनामध्ये, अन्नाचा कण नाही घरामध्ये. सुदाम देवाचे दोघं मुलं रडतात की आई काहीतरी खायला दे, आम्हाला चक्कर यायला लागल्या तर काहीतरी दे. सुदाम देवाची पत्नी म्हणाली अरे आपल्या घरामध्ये काहीच नाही तर देणार तरी कुठून? मला सुद्धा वाटते की तुम्ही पोटभर जेवण करावं. कोणत्याही आईला वाटत नाही की आपल्या मुलांनी उपवासी झोपावं म्हणून. मग आई कोणाकडून तरी उष्ण तरी आण ना. अरे उष्ण सुद्धा कोणी आपल्याला देत नाही, कारण गरिबीचं दुःख फार मोठं आहे. ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये ते भोगलं असेल त्यांना माहिती काय आहे. आणि सुदाम देवाची पत्नी सुशीला म्हणाली घरामध्ये काही नाही, उष्ण कोणी देत नाही. किती दिवस पाणी पिऊन पिऊन झोपायचं, कारण झोपही येत नाही. त्यावेळेला सुशीला देवाला म्हणाली देवा अरे आमचं काही चुकलं जर असेल ना तर त्याची सजा आम्ही भोगायला तयार आहे. ती सजा आमच्या बाळांना का. नदीमध्ये गेली, हराळ नावाचं गवत त्याच्या बुड्या आणल्या, वाटल्या आणि त्याच्या भाकरी बनवल्या. मनात ती समजूत घालण्यासाठी मुलांना आवाज दिला की या जेवण करून घ्या. मुलं धावत आले, आईला मिठी मारली की आई किती गुणाची असते, आमच्यासाठी तू जेवण बनवलं. मुलं जेवण करायला बसले त्यावेळेला घास घ्यायला लागले. जसा घास घेतला तसा तो घास बाहेर येतोय, गिळल्या जात नाही. सुदाम देवाची मुलं म्हणतात आई अगं ही कसली भाकर ग, आम्ही गिळायला जातो तर घास बाहेर येतो. दोन्ही मुलांना हृदयाला कवटाळले, रडायला लागले सुशीला. आणि तेवढ्यामध्ये सुदामदेव येतात आणि सुदामदेवाला सुदामदेवाची पत्नी म्हणाली तुमचा बालपणीचा मित्र राजा झाला म्हणतात, त्याला जाऊन मागा काहीतरी. सुदामदेव म्हणाले अवले आपण त्याची फक्त भक्ती करायची, मागायचं नाही. त्याला कळतं ना आपल्याला काय पाहिजे, कोणत्या वेळेला पाहिजे. तो योग्य वेळ आल्यानंतर दिल्याशिवाय राहत नाही भक्ताला. भक्ताच्या जीवनामध्ये सारखं दुःख देव ठेवत नाही. काही काळ भक्ताला ते दुःख भोगावंच लागते आणि नंतर सुखाचे दिवस तो दाखवल्याशिवाय राहत नाही. चिंता करू नको. काहीतरी आपलं चुकलेलं कर्म असेल त्याचं फल आहे आणि आपण त्याची भक्ती करायची, त्याला मागायचं नाही. लहान मुलाला म्हणायची गरज नाही पडत आईला की तुझ्या दुधाची मला गरज आहे, मला दूध दे. आई स्वतःहून त्या बाळाला जवळ घेते. तिला कळतं ना की बाळाला माझ्या भूक लागली असेल.
तसं माझ्या कृष्णालाही कळतं की आपल्याला काय पाहिजे, मागायची गरज नाही. आणि तुम्ही जा काहीतरी मागा. अगं आधी तो घेतो नंतर देतो, घेशी तेव्हा देशी. आणि त्याला द्यायला आपल्याकडे काहीच नाही. सुदाम देवाची पत्नी शेजारी गेल्यानंतर ते तांदूळ गाळत होती शेजारी. हिने खोसभर तांदूळ मागितले हो, फक्त खोसभर. तेव्हा तिने सांगितलं की तांदूळ नाही मिळणार, खाली पडलेला चुरा हा घेऊन जात. तेवढाच घेतला आणि सुदाम देवाकडे केला की हे न्या. वस्त्र पुढे केले सुदाम देवाने, तर ते पोटली बांधायला सुद्धा धड वस्त्र नाही. काय परिस्थिती असेल. कशी तरी पोटली बांधली सुदामाने आणि सुदाम देव दर मुक्काम दर कोस निघाले. पायामध्ये बूट चप्पल वगैरे काहीच नाही, डोक्यामध्ये पगडी वगैरे, अंगामध्ये वस्त्र नाही, जीर्ण झालेले वस्त्र, तापलेली जमीन. थोडं जरी माणूस 2 पावलं चालला की किती तास होतो उन्हाने चालायला. सुदामदेव देवाच्या भेटीला निघाले तेव्हा डळला कितीतरी फोड आले पायाला, कितीतरी काटे मोडले पायामध्ये. पण ते पायाला फोड आलेलं दुःख वाटत नाही, काटे मोडले ते दुःख वाटत नाही. सुदाम देवाला एक आनंद वाटतो की माझ्या देवाची मला भेट होणार. जीवनामध्ये दुःख किती असू द्या, पण देवाच्या भेटीची आस राहू द्या. भेटी लागी जीवा लागली से आस. आणि सुदामदेव एका वृक्षाखाली झोपी जातात, विश्रांती घेतली. तेवढ्यामध्ये एक व्यापाऱ्याचं रूप घेऊन भगवान परमात्मा आले, गाडी बैल घेऊन. सुदामदेवाला सांगितलं बसा गाडीमध्ये. नाही तुम्ही जा, मी जाईल. बसा ना, तिकडेच जायचंय मला. तुम्हाला कुठं जायचंय म्हणे? द्वारकेला जायचंय म्हणे. तिकडेच चाललो ना, मला कळलं ते की तुम्ही त्या रस्त्याने चालले तर तिकडेच जात असाल. बसा गाडीमध्ये. आणि बसले. आणि गाडीमध्ये बसल्यानंतर सुदाम देवाला द्वारकेच्या जवळ आणून दिलं, द्वारामध्ये आणलं, सांगितलं ही द्वारका आहे. सुदामदेव खाली उतरले. थोडं चालल्यानंतर मागे फिरून पाहिलं तर गाडी बी नाही, व्यापारी नाही. सुदामदेवाला कळलं की माझ्या भगवान परमात्म्याची लीला आहे. आणि द्वारातून आतमध्ये जात असताना, कारण ओळखीच्या माणसाच्या घरात जर जायचं असेल तर कोणी एवढं विचार नाही करत, डायरेक्टच जात. द्वारपालांनी ढकलून दिलं आपल्या सुदामाला. सुदामदेव खाली सुद्धा पडले. अहो मी कोणी भिकारी नाही, मी या राजाचा मित्र आहे. हा राजा माझा बालपणीचा मित्र आहे. द्वारपाल म्हणाले राजाचा मित्र भिकारी? अहो मी भिकारी नाही, माझी अवस्था भिकाऱ्यासारखी जरी दिसत असेल पण मी भिकारी नाही, मी त्याचा मित्र आहे. या ठिकाणी चिंतन करा थोडं. जीव हा भिकारी बिलकुल नाही, हा जीव त्याचा मित्र आहे की नाही? त्याच्या जवळचा मित्र आहे, त्याच्या सारखाच आहे. या ठिकाणी मी कोणी भिकारी नाही. आणि त्या नगरीला द्वार बी एकच होतं, एकच द्वार, म्हणून द्वार कहा. इस नगरी का द्वार कहा आहे असं ऋषी मुनी म्हणाले होते, म्हणून नाव पडलं द्वारका. ते द्वारका चुकलं ना की अवघड आहे. ते द्वार चुकलं रे चुकलं की परत 84 लक्ष निधी ह्यामध्ये परत यावे लागेल, आहे की नाही? हा, चुकल्यावर मग फेरा पडे. म्हणून ते द्वार बी कळलं पाहिजे. हा, ते द्वार कळलं पाहिजे. हो, ज्ञानोबारांनी सुद्धा हरिपाठात सांगितलं देवाची द्वारे, आहे की नाही? एका सेकंदाची गरज आहे, आणि तेवढीच जर चूक झाली की झालं समजा. पुनरपी जननम, परत 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 पास, रहाटगाळ सुरू. आणि सुदाम देवाने त्या द्वारपालांना सांगितलं तुम्ही इथंच थांबायचंय. बलराम काका सर्व घरचे लवकर येता, आरती लवकर होईल, सर्वांना बोलून घेता. आणि पुढे
सुदाम देवाने त्या द्वारपालांना सांगितलं की माझ्या भगवान परमात्म्याला जाऊन सांगा, त्याची जर इच्छा नसेल भेटायची ना तर मी परत जाणार, पण जाऊन तर सांगा, माझा निरोप तर द्या ना. त्यावेळेला द्वारपाल भगवान परमात्म्यापर्यंत गेल्यानंतर सांगितलं, भगवान बाहर एक अजनबी आया है और आपको मिलने की जिद करता है. कन्हैया ने कहा, नाम क्या बताया उसने नाम बताया सुदाम. सुदाम नाम सुनते ही कन्हैया दौड़ पड़े सुदाम की तरफ. हाँ सुनती दौड़े चली आई मोमनी, लगाया गले से सुदामा को भवनिया, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुनती दौड़े चले आए मोमन, लगाया गले से सुदामा को भवनिया, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत अचंबा, मेहमान कैसा अजनबी आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. और सुदाम सुनती ही दौड़ पड़े कन्हैया सुदाम की तरफ और आगे हाथ करते हैं. सुदाम को मिलने के लिए भगवान कन्हैया दौड़ते हैं. अगर हमारे लिए भी कन्हैया दौड़ के आ जाए ऐसा लगता है तो भक्ति भी वैसी ही करनी चाहिए. और अपने हृदय से लिपटाते हैं कन्हैया सुदाम को. और कन्हैया ने कहा, सुदामा कैसा है रे तू, सब ठीक तो है ना? हाँ भगवान सब ठीक है मेरा, चिंता करने की कोई बात नहीं भगवान, हमें चिंता करने की कोई बात नहीं. अगर हमारी चिंता आप करते हैं तो हमें चिंता करने की क्या जरूरत है? चिंता करने की जरूरत उसे है जिसकी आप चिंता नहीं करते. अगर आप हमारी चिंता करते तो हमारी चिंता करने की क्या जरूरत है? हमारे लिए आप जागते तो हमें जागने की क्या जरूरत है? हाँ? हमारे लिए अगर आप जागते तो हमें जागने की जरूरत नहीं, और हमारी चिंता आप करते तो हमें चिंता करने की भी जरूरत नहीं. चिंता करने की जरूरत तो उनको है जिसकी आप चिंता नहीं करते. पांडव थोड़ी चिंता करता है. हाँ? पांडव ने चिंता की, चिंता तो उन्होंने की. किसने? हमें चिंता करने की जरूरत नहीं. और सुदामा का हाथ पकड़ते कन्हैया और अपने सिंहासन भी बिठाते महल के अंदर. सिंहासन पे अपनी सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्यामणी दुलाई हो, चरण आंसुओं
आंसुओं से श्याम ने धुलाए। बेटी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए। पानी परात का शिवा नहीं, नैनन के पग से पैर धोए। सियासत पे अपनी सुदामा बिताए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो। चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। तब कन्हैया ने कहा न घबराओ प्यारे जरा भी सुदामा, न घबराओ प्यारे जरा भी सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो। दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है। हाँ भटकते न जानी कहाँ से, भटकती न जानी कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है। तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। त्यावेळेला सुदामदेव सिंहासनावरती बसवलं। नंतर देवाने सुदामदेवाचं स्नान घातलं आपल्या हाताने, आपले वस्त्र परिधान करायला दिले, आपले आभूषण दिले। आता देवाचे वस्त्र देवाचे अलंकार सुदामा कसे दिसायला लागले। आणि सुदाम देवाला भगवान परमात्मा म्हणतात सुदामा तू विवाह केला का? म्हणे हो देवा केला। आणि मला तू पत्रिका दिली नाही। अरे देवा गरीबाचं लग्न काय? तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता येतात, दर्शन घेतात सुदामाचं। हा ना, ही कोण? तुझी वहिनी। म्हणे तू लग्न केलं आणि तू मला सांगितलं नाही? अरे म्हणे तुझं तरी काही ठिकाण असेल लग्नाचा, माझं तर काहीच ठिकाणा नव्हता गड्या। देवीच्या मंदिरात जावं लागलं, तिथून पडून नेलं। तुला विवाह पत्रिका पाठवायची, अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला। त्यानंतर जांबुवंती आली, म्हणे ही कोण? म्हणे तुझी वहिनी। तू 2-2 लग्न केलं। देव बोलतच नाही ना इथं। देवाला वाटलं आता काय सांगा याला। हा बारी गेली शेगावच्या पुढे 16,108। नंतर सत्यभामा आली, ही कोण? अरे तुझी वहिनी। तू 3-3 लग्न केलेस। असं करत करत कुठपर्यंत आशीर्वाद देणार सुदामदेव? नंतर निस्ता असा हात ठेवला, तुम्हीच आशीर्वाद घेऊन जा आता। देव म्हणाले वहिनीने काही पाठवलं असेल ना? म्हणे काहीच नाही, कारण त्याचं वैभव पाहून, त्याचं वैभव पाहिल्यानंतर हे काय द्यायचे? खोसभर तांदूळ। सुदामाचे पोहे म्हटले गेले, काय द्यायचे? देवाने हिसकून घेतली पोटली, 2 मुष्टी खाल्ल्या, तिसरी खाणार लक्ष्मीने हिसकून घेतली, म्हणजे रुक्मिणीने। आणि पुढे सुदामदेव झोपी गेले। देवाच्या शेजेवरती झोपवलं सुदामाला। खरी झोप जर कुठं असेल तर ते देवाच्या जवळच आहे बरं का। हा खरी विश्रांती आहे की नाही, निश्चिंती तेव्हाच आहे। हा त्याची एकदा भेट झाली की जीव निश्चिंती होतो। आता काय नाही, आता निश्चिंतीने पावलं विसावा आहे की नाही। सुदामदेवाच्या चरणाकडे पाहिलं देवाने, तर फोड आलेले, काटे आले पायामध्ये, बरेचसे काटे। देवाने निस्ता असा हात फिरवला, फोडही गेले आणि काटे बी गेले। देव भक्ताच्या जीवनातले काटे काढतो, पण कोणते? दुःखरूपी काटे।
हे दुःख रूपी काटे, किती प्रकारचे दुःख असू द्या जीवनामध्ये, तो एका क्षणामध्ये मिटवतो वेळ आल्यानंतर, आहे की नाही? काही भोग असेल जीवनामध्ये तो भोगावाच लागतो, भोगतो ना घडे संचिता वाचू नये. आणि भक्ताचे तो काटे काढतो आणि अभक्ताचा काटा काढतो. कंसाचा काय काढला? काटा. रावणाचा काटा. है की नाही? भंडाऱ्या डोंगरावरती आई साहेबांच्या पायातले सुद्धा काटे काढले होते त्याने, भंडारा डोंगरावरती. आणि नंतर पुढे सुदाम देवाला सांगितलं, भगवान परमात्म्याने, सुदामा जा तुझ्या घरी, आता माझे वस्त्र देऊन टाक, तुझे वस्त्र परिधान कर. सुदाम देवाने ते आपले वस्त्र घेतले, निघाले. पण सुदाम देव जेव्हा निघाले ना, तेव्हा देवाच्या डोळ्यात अश्रू आहे. सुदाम देव जेव्हा आले तेव्हाही अश्रू आहे डोळ्यात मध्ये, बरं का? तेव्हाही अश्रू आहे, पण आनंद अश्रू आहे. सुदामासारखा भक्त भेटला तर देवाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. आणि जेव्हा तो भक्त जायला निघाला तरी तेही देव रडतात, पण दुःखाने रडतात. पंढरपूरच्या वारीला खरे भक्त आल्यानंतर देव, पण जातानाही रडतो देव. आणि देव अशा खऱ्या भक्तांना बरं का एक विनंती करतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. अरे बाकीचे दिवस जाऊ द्या, पण मला आषाढी कार्तिकाला विसरू नका, अशी विनंती करतो. देव सुद्धा रडतो. तसा कृष्ण सुद्धा सुदामासाठी रडत आहे. किती? जशी राधा रडली होती कृष्णासाठी, तसा देव सुद्धा राधासाठी रडायला लागले. निघाले तेव्हा, जितनी राधा रोई रोई काना केली, राधा रोई रोई कान्हा के लिए. हाँ, जितनी राधा रोई रोई कान्हा के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया हे सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया हे सुदामा के लिए. यार की हालत देखी उसके हालत पे रोया. यार की हालत देखी उसके हालत पे रोया. यार के आगे अपनी शाम चौखट पे रोया. यार के आगे अपनी शान शौकत पे रोया. ऐसे तड़पा जैसे क्षमा परवानों के लिए, ऐसे तड़पा जैसे क्षमा परवानों के लिए. कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया हे सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया हे सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए.
पावक छाल देके दुख की मारे रोया, पाव धोने के खातिर खुशी के मारे रोया, पाव धोने के खातिर दुख के मारे रोया, पाव धोने के खातिर खुशी के मारे रोया, आंसू के भरपाई बस अरजाना के लिए, आंसू के भरपाई बस अरजाना के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। जितनी राधा रोई रोई कान्हा के लिए, जितनी राधा रोई रोई कान्हा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया उसके जाने वो कट कट चावल के दाने दाने रोया, उसके आने से रोया, उसके जाने से रोया, उसके आने से रोया, उसके जाने से रोया, वो कट कट चावल के दाने दाने पे रोया, वो कट कट चावल के दाने दाने पे रोया, बनवारी वो रोया बस अरजाना के लिए, बनवारी जो रोया बस याराना के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है 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 सुदामा के लिए, 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 सुदामा के लिए। आणि नंतर पुढे सुभद्रा अर्जुनाचा विवाह प्रसंग आहे, त्यांचा विवाह पार पडला आणि नंतर यदुकुलातील म्हणजे भगवान परमात्म्याचे मुलं आणि ऋषीमुनी आलेले असतात, दुर्वास वगैरे सर्व, तेव्हा सांबला गरोदर स्त्रीचं पात्र देतात जांबवंतीच्या पुत्राला आणि त्यांना विचारलं या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी, म्हणे मुलगा नाही मुलगी नाही होणार, मुसल होईल आणि त्या मुसळाने तुमच्या वंशाचा नाश. महालात येऊन पाहिलं, वस्त्र काढले तर खरंच मुसळून पडलं. त्यांना सांगितलं तुम्ही चूर्ण करा, सागरात टाका, टाकलं. त्या ठिकाणी लभाळ नावाचं गवत बनलं आणि श्रुतिपर्ण नावाचे वृक्ष बनले, श्रुतिपर्ण नावाचे. आणि प्रसंग असा आहे, पुढेही सांगितलं तरी चालतो हा प्रसंग, आताही सांगितला तरी कथाक्रम लावण्यासाठी. तर आपसामध्ये लढवून देवाच्या पुत्रांनी एकमेकांचा वध केला त्या ठिकाणी आणि यदुकुलाचा नाश झाला. आणि ऋषीमुनी परत सांगितलं होतं तुमच्या कुळाचा नाश होणार, म्हणजे देव कोणत्या कुळातले आहे आता, यदुकुळातले आहे ना. आणि देवालाही प्रश्न पडला, आपण जरी राहिलो तरी सुद्धा ऋषीमुनीचा शाप खरा ठरणार नाही, आपण शिल्लक राहिलो म्हणजे हा नेम देवानेही पाडला. आणि सुंदर अशा वृक्षाखाली पोहडलेले आहेत. एका धिवाराला वाटलं कोणता तरी प्राणी आहे, धनुष्याला बाण लावला, अनुसंधान साधलं आणि बाण सोडला, तो येऊन
भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये लागला. त्या धीवराला कळलं की आपण देवाच्या चरणाला बाण मारला. धावत आला, देवाला सांगितलं, देवा मला माफ करा, माझं चुकलं. म्हणे तुझं काही चुकलं नाही, तुझं काही एक चुकलं नाही. अरे तुझ्या मागच्या जन्मामध्ये, माझ्या मागच्या अवतारामध्ये मी तुला वृक्षाच्या आळून बाण मारला होता, तेव्हा तू वाली होता आणि मी राम होतो. तेव्हा मी वृक्षाच्या आडी उभारून तुला बाण मारला, आज तू मला बाण मारला. म्हणजे कर्माने कुणाला सोडलं नाही, देवाला सुद्धा कर्म सोडत नाही. आणि भगवान परमात्म्याने दारुकाला वगैरे त्या ठिकाणी प्राचारण केलं. बलराम दादा दारुकाला सांगितलं सर्व बाहेर घ्या नगरीतली. बलराम दादा आणि भगवान परमात्मा त्या महालामध्ये आणि त्या ठिकाणी सागरामध्ये नगरी बुडवली, म्हणजे अवतार कार्य संपवलं. त्यानंतर पुढे एक बौद्ध अवताराचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. आणि एक अवतार पुढे होणार, कल्की अवतार. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि पुढे श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा संवाद आहे. श्रीकृष्ण संवाद झाला, त्या संवादालाच आपण एकनाथी भागवत म्हणतो. फार सुंदर आहे. एकनाथ महाराजांनी केलेलं एकनाथी भागवत हे श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा संवाद आहे. आणि फार सुंदर आहे. वारकऱ्याच्या घरामध्ये असावा ग्रंथ. आणि नंतर यदू आणि दत्तात्रयाचा संवाद आहे. दत्तात्रयाने यदुराजाला सांगितलं, अरे मी 24 गुरु केले. किती गुरु केले? 24. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो मी या गुरु केला जाण. आणि गुरुशी आले गुरुत्व, पण जग संपूर्ण गुरु दिसे. आणि गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे आणि जगद्गुरु वेगळे, असा विषय. मंत्र तंत्र उपदेशी दे, घरोघरी गुरु आहेत ते. जो शिष्यासी दावी सद्वस्तू दे, श्रीकृष्ण सद्गुरु त्या माने. श्री गुरु एक वर्ग आहे, किये परी श्री गुरु ज्ञानेश्वरी. जे करती अंगीकारो, ते होनी टाके संसारू, मोक्षमय आगवा. हे नाव जरी वेगळे वाटत असले, पण ती एकच आहे बरं का. जसं भगवान परमात्मा एक आहे, पण अनेक ठिकाणी नटलेला आहे, तसा तो विषय आहे बरं का. आणि जगत गुरु म्हणजे पूर्ण जगाचे गुरु. आणि जगत गुरु आतापर्यंत किती झाले तुम्हाला माहिती आहे. हे पदव्या लावून झालेले, आपण याचा विषय नाही करत, है की नाही. कृष्ण मोंदे जगद्गुरु तुकवा, है की नाही. आणि जगद्गुरु शंकराचार्य, है की नाही. आणि या ठिकाणी 24 गुरु केले मी, असं वर्णन करून सांगितलं. आणि पुढे परीक्षित राजाला सांगितलं शुकदेवांनी, राजा तक्षय येईल तुला दंश करेल वाटते. म्हणजे नाही, तुम्हाला दंश करू शकत नाही. तो दंश करेल माझ्या देहाला करेल. देह म्हणजे मी नाही, देहाचा माझा काही संबंध नाही. आतापर्यंत परीक्षिती ते ज्ञान मिळण्याच्या आधी देहाला मी म्हणायचा, देह म्हणजे मी. ज्ञान मिळण्याच्या आधी देह म्हणजे मी. आणि आता देहाचा माझा काही संबंध नाही. मी ओला होत नाही, मी उडत नाही हवेने, जाळलेले जाळू शकत नाही, शस्त्राने सुद्धा कापल्या जात, असा मी आहे. आणि त्यावेळेला तक्षक आला आणि परीक्षित राजाच्या परीक्षिती आधीच बाजूला माळी बांधली, पण तिथंही ते तक्षकांनी काय केलं, ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले होते. फळ तर जाऊ द्या म्हणे आतमध्ये. तसं त्या ठिकाणी फळ फोडलं तर आडी निघली. त्या आडीचा तक्षक दंश केला. जीवा मरत नाही, जीवन देखे मरण धरी नवी सांडी जिरण. जुने वस्त्र, नवीन वस्त्र मिळाल्यावर जुने कशाला कोणी घालते, है की नाही. आता तुम्ही मला नवीन वस्त्र घेतले तर मी जुने घालीन थोडीच काही आता, है की नाही. जुने थोडी घालणार आहे, तसा विषय आहे ना आता, है की नाही. मातीचं भरणं, मातीचं भरणं पाण्यामध्ये बुडवलं तर बाहेर पाणी, आतमध्ये पाणी. ऐकताय ना. घट नदीमध्ये बुडवलं समजा आपण आता, तर पाणी बाहेर येईल, आतमध्ये येईल पाणी. पण योगायोग जर समजा बाहेर ते गळप काढताना फुटलं तर आपण पाणी फुटलं म्हणणार ना. नाही, काय म्हणणार, पाणी फुटलं असं कोणी म्हणणार नाही. काय फुटलं, गळा फुटला. कारण पाणी फुटूच शकत नाही.
आहे की नाही? तसं जातो तो हा आधी घट जातो चैतन्य. ज्ञानोबरांची ओवी आहे ही खूप सुंदर आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ सुद्धा पाहिला तर खूप सुंदर आहे. आहे की नाही? संसारी जीव आहे पण एक तरी ओवी आहे की नाही का? थोडं एक तरी पारायण करावं. पै अथावी गट बुडाला तो आत बाहेरी उदिक बेरीला पाटी देव गत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ज्ञानोबराय म्हणतात. आहे की नाही? पाण्यामध्ये घट बुडवल्यानंतर बाहेर पाणी आतमध्ये पाणी, पण घट फुटला तर कोणी घट फुटला म्हणणार, पाणी फुटलं म्हणणार नाही. सापाने जर कात टाकली तर साप मरतो ना, नाही का? तयारी वाज आहे ना आपलं काम. सापाने कात टाकल्यानंतर साप मरत नाही, उलट त्याला चांगली नजर येते, धावतो. है की नाही? तसं या ठिकाणी हा देह टाकून देतो जीवात्मा, दुसरा देह धारण करतो. है की नाही? का सर्पे कवच सांडिले, का उभारीने वस्त्र पेडिले, तरी का काही सांग ओढिले अवयव माझी. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. सापाने कात टाकल्यानंतर साप मरत नाही, किंवा उन्हाळा आहे म्हणून गरम झालं वस्त्र काढणारा तो त्याच्या हात पाय बुडत नाही. तसा जीवात्मा जसा आहे तसा आहे. विनोद भाऊ आपल्यामध्ये आज दिसत नसेल, पण विनोद भाऊ आहे बरं का. जीवात्म्याला मरणच नाही, मुळामध्ये आत्म्याला मरण थोडी आहे, नाही की नाही? तो दुसऱ्या देह धारण करतो. आतापर्यंत जेवढेही गेले असतील ना, ते देहानं गेले असतील. आजही हे कार्य चालू आहे ना, या कार्यात तोही साक्षीच आहे, पाहत असेल बरं का, ते जाणवतं. आणि सप्ताह झाल्यानंतर जाणवायला लागेल तुम्हाला. परवापासून पहा तुम्ही, बरं का, सर्वांना कळेल. विनोद भाऊच्या बहिणी वगैरे तुम्ही सर्वांना कळेल, आणि अति प्रसन्न होईल तुमच्यावरती. या देह सोडण्याचं आत्म्याला दुःख होत नाही. एसटी एखादा एसटीत गेला आणि एसटीतून उतरला म्हणजे एसटी गेली म्हणजे रडतो थोडी काही एसटीला पाहून. आतापर्यंत या एसटीत प्रवास केला आपण, हे बरोबर आहे की नाही? तोपर्यंत रुमाल टाकलाय, माझं शीट हेही बरोबर आहे की नाही? परंतु एकदा एसटीतून उतरल्यानंतर एसटीसाठी रडताना कोणी पाहिलं का? नाही ना. तसं या आत्म्याने हे एसटी सोडली तो रडत नाही बसत. कारण का? तो उलट समाधानी असतो, दुसरा देह धारण करतो. आपण त्या जीवात्म्याच्या नावाने काहीतरी सत्यकर्म केलं ना, तर त्याला सद्गती मिळते. काय मिळते? सद्गती मिळते जीवात्म्याला. म्हणून त्या जीवात्म्याच्या नावाने सत्यकर्म करावं. सत्यकर्म काय असेल तर ते भागवत कथा आहे. आणि असं त्या विनोद भाऊच्या नावाने सत्यकर्म केलं. या ठिकाणी किती वर्ष झाले? दुसरं वर्ष. अजून 1 वर्ष करता. 1 वर्ष बरं का. 3 जरी झाले तरी चालता. मग आलं लक्षात? पण 2 नाही, मग 3 करायचे. आणि तसे तर 5 बी केले चालतात, तिला काही मना नाही. पण 3 कमीत कमी 3 करा तुम्ही, की झालं काम. वाटल्यास पुढचं 3रं बी मिस करून देईल बरं का. यायचे कीर्तन बी टाक जा, आहे की नाही? यायचे कीर्तन टाकले की आपलाच फायदा आहे ना, आहे की नाही? बरं का. आणि करा, जरूर करा. 7 दिवस कसे गेले आठवले नाही हो. असं वाटायचं आम्ही आमच्याच घरात आहे. बरं का. लोणागरे मुला मी कितीदा सांगलं, यांनी सुद्धा सांगितलं, आणि चर्चा सुद्धा होता की नाही आपल्या. काही आठवलं नाही, असं वाटलं कालच सप्ताह सुरुवात झाला. ते टेलर आणि ते म्हणतात महाराज, हे लहान भाऊ काय द्यायचं, सुरेश भाऊ, त्या टेलरला म्हणे गड्या आपण बी परवा गिरवा आपला नाश्ता करून टाकू बरं. बाकीच्या घरचे नाश्ते चहा पाणी सगळं चालू आहे, आपण जवळ असून आपला नाश्ता नाही. अरे म्हणे परवा नाही, आजचा दिवस आहे आपल्याकडे, उद्या तर काल आहे म्हणे, उद्या संपून राहिला का सप्ताह म्हणे. मग म्हणजे पहा, ते त्यांना असं वाटलं अजून 2-4 दिवस आहेच का पुढे सप्ताह. कारण असा आनंद आहे हा, आहे की नाही? आणि असो पुढच्या वर्षी सुद्धा 1 वर्ष करा. आणि बाबांच्या मुलींनी सुद्धा खूप सेवा केली, तयारीमध्ये राहिले सर्व पूर्ण परिवार बरं का. जे म्हटलं ते तयार ठेवायच्या. तसेच तरुण मंडळींनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं, वडीलधारी मंडळींनी सुद्धा, वारकरी मंडळ आपलं सर्वांनी सहकार्य चांगलं केलं बरं का. आणि या ठिकाणी हा सप्ताह एक बळीराम काकाचा आहे बा, मुलाच्या बाबतीमध्ये सुरुवात केलेला, असं कोणाचाही भाव नव्हता बरं का. प्रत्येकाचा भाव असा होता की हा सप्ताह आपला आहे. वेळ झाली म्हणजे कुणाला बोलवायचं काम नाही पडलं. कीर्तनात नाही, काकड्यात नाही, काहीच नाही बरं का. हे काकड्यावाली जोडी बी वेळेवर बरोबर यायची. आज या दोघं आले नाही म्हणून मी एकटा आलो तो काकडा घ्यायला बरं का.
वेळेवर आले हो, आहे की नाही? हरिपाठाला वेळेवर, कीर्तनाला वेळेवर, सर्व आणि कोणत्याही गोष्टीची कमी नाही. कोणालाही फोन करून बोलायचं नाही काम पडलं. मी सर्व लक्षात ठेवतो ना, वेळ झाला की सर्व 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 धाव घ्यायचे बरं का. कोणालाही सांगायची गरज नाही पडली हो. आणि त्या ठिकाणी सर्व आनंदी, या ठिकाणी पंक्तीवाले सुद्धा आनंदी, पंक्तीवाले सुद्धा, आचारी सुद्धा, कोणत्याही गोष्टीची कमी नाही, आहे की नाही? आचारी सुद्धा आनंदी हो एकदम. आणि सुंदर स्वयंपाक, चव आहे त्यांच्या हाताला, चव आहे. आणि त्यांच्याही जीवनामध्ये सुख शांती देव भगवान परमात्मा, आनंद देव. आणि निस्वार्थी सेवेचं फलही त्यांना मिळालं. आचार्य बुवानं सांगितलं म्हणे मला खायला भेटे ना, आज माझ्या घरी ट्रॅक्टर सगळ्या काही गोष्टी आहे. फल आहेच हो, सत्यकर्माला सहकार्य करण्याचं फल निश्चितच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सत्यकर्म करणारे साधक आहे सर्व. भगवान परमात्मा तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती देव. आणि विनोद भाऊला भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी चांगली सद्गती देव. आणि त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण आनंदमय जीवन असावं बरं का. आणि परत आपल्या येरडी सारख्या ठिकाणी जन्म मिळो, आणि मिळेलही काय सांगता येतं, नाही की नाही? परत भगवान परमात्मा आणि परत पाठवतो. इथं जन्म आहे, जन्म नसता तर कशाला म्हटलं असतं जन्म घेणे लागे, आहे की नाही? असं म्हटलंच नसता ना. तरी असो. आणि हे फार मोठं कार्य बळीराम काका तुमच्या हातून बरं का, तरी पुत्र ऋण म्हणून या ठिकाणी तुम्ही पार पाडलं. तरी तुमच्याही चरणी सेवा समर्पण करतो, सर्वांच्या चरणी सेवा समर्पण करतो. उद्या काल्याचं कीर्तन आपल्यालाच करायचंय समारोपाचं. आणि ये मंडळी आज निरोप घेणार. उद्या परत CATची परीक्षा आहे गणा महाराजची बरं का. यांना घेऊन जावं लागेल. हे चालले ज्ञानेश्वर महाराज सुद्धा. आणि यांना सर्व तयारी करायला समजा उद्याचाच दिवस बाकी आहे, आज तर रात्रच होते. उदारे अजून परत त्यांचे सगळे कपडे वगैरे सर्व तयारी करणं. आणि परवाला अजिंठ्याची सुरुवातच आहे. पत्रिका तुम्हाला पाहायला भेटीनच. आता आपला सप्ताह झाला की ते स्टेटस ठेवलं जाईल तिथलं. जोपर्यंत आपलं चालू आहे तोपर्यंत नाही. आणि हा विनोद भाऊचा सप्ताह तुम्हाला कधी पाहायला मिळेल, आता किती वर्ष पाहायला मिळेल. विनोद भाऊचा फोटो वगैरे सगळं येतो बरं का, आहे की नाही? हा फोटो टाकलेला आहे. मोबाईलमध्ये पहा, टीव्हीवरती पहा, टीव्हीवर सुद्धा पाहायला मिळेल. आणि विनोद भाऊंच्या नावाने हा सप्ताह तुम्हाला कितीही वर्ष पाहायला मिळेल. माझं नाव टाकलं की त्याच्यामध्ये आपला येरडीचा सप्ताह पूर्ण भाग येतील. सुरुवात भागवत होण्याच्या आधी विनोद भाऊचाच फोटो येतो, आधी पूर्ण नाव वगैरे सर्व सर्व येतो. पाहिलं ना तुम्ही, सर्व नाव वगैरे सर्व येतं विनोद भाऊंचं. आणि नंतर कथेला सुरुवात होते. तरी आता जेव्हाही तुमचा इच्छा होईल पाहायची, समजा 10 वर्षानं 15 वर्षानं कायमस्वरूपी केव्हाही पाहू शकता आपण. टीव्हीला जरी मोबाईल जोडला तरी टीव्हीवर पाहू शकतात आणि मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकतात. माझं नाव टाकलं की सर्वेचे सर्व भाग त्या ठिकाणी येतील युट्यूबवरती. संतदासगिरी महाराज नाव टाकलं ना की त्याच्यामध्ये आलं समजा येरडी नाव. फक्त तुम्ही ये गाईचा ये करताय ना, याने ये अडक्याचा ये करेल आहे, एवढाच फरक आहे. कळलं का? टाकताना नाव काय केलं, येरडी तर ये गाईचा. असो, तरी इथपर्यंत आपण आलो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो. आणि एक सर्वांना विनंती करतो की उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आहे बरं का. तरी महाप्रसादासाठी सर्वांनी यायचं आहे. श्रोते मंडळीला आपल्याला सर्वांना विनंती आहे बरं का. आणि बळीराम काकांच्या वतीने हे आपल्याला सर्वांना जाहीर निमंत्रण. हा सप्ताह तुमचा घरचाच आहे बरं का. घरचाच सप्ताह असल्यामुळे तुम्हाला बरं का, तरी सुद्धा त्यांनी विनंतीच्या भाषेमध्ये त्यांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की उद्या काल्याच्या कीर्तनालाही यायचं आहे आणि महाप्रसादाला सुद्धा यायचं आहे. काल्याच्या कीर्तनाची वेळ काय देता, 10 ते 12. काल्याची कीर्तनाची वेळ आहे 10 ते 12. आणि काल्याचं कीर्तन झालं ना की नंतर महाप्रसाद बरं का. तरी असो, सर्वांची परत एक वेळ बरं का. काही चुकलं असेल आमचं, यांच्याकडून चुका झाल्या असेल, माझ्याकडून चुका झाल्या असेल तर तुमची माफी मागतो. बोलण्यात कदाचित काही चुकलं असेल तरी आपल्या वारकरी मंडळाचं पूर्ण सर्वांचं या ठिकाणी बरं का दर्शन घेतो आणि तुमची माफी मागतो. बोलण्याच्या योगामध्ये चुका होऊ शकतात, त्यात काही शंका नाही. अरे पूर्ण आपण नाहीच आहे ना, देवासारखं पूर्ण थोडी आहे, तरी होऊ शकते चूक. तरी सुद्धा आमच्या सर्वांच्या चुका सुद्धा पदरात घ्या हे तुम्हाला विनंती करतो. आणि परत हात जोडून विनंती करतो की उद्या 10 वाजता काल्याच्या कीर्तनाला यायचं आहे. आणि आता ग्रंथपूजन होईल आरती झाल्यानंतर बरं का. आरतीच्या आधी सर्वांच्या साक्षीने आणि या ठिकाणी यांचा सत्कार करण्यात येत आहे. येऊ द्या आता. तबला वादक ज्ञानेश्वरजी महाराज दहीबात, हिंगणा कारेगाव.
तसेच अर्गन वादक गोपालदास महाराज तोरनाळा, याटिबेळ वादक नारायणदास महाराज तोरनाळा यांचं या ठिकाणी आणि शेला टोपी आणि शिरपळ देऊन सत्कार करण्यात येत आहे। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायने हरि चरिता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। वेदरुचे मधुर फळ स्वादुरसी जे स्वज्वळ, आत्मारा होनी सकळ सेवनी झाले जन सुखड। पहारबनी आई अबनी कियबरणी, भवजल तरणी ती पतिता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेम अमृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वताए आता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। गमते जनु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ति जले भरित, विहरे हरिहंस चित्त। सुतमणे संत द्विज जोडे, सेवनी रमले मानहर फले रस पीता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा, प्राणची कीर्तनकारांचा, वादविवर सत्ताचा, जगोपदाचा स्वयंप्रभेचा, द्वादशकरीचा रव्यंतरीचा तमहर्ता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। गंधर्वे श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अरण्य होता या शरण, पतितकडे जन्म मरण, त्रिताप जाती चिरई शांती, नाथई वदती कृष्णपदी देवो माता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। आरती करू तुझ भगवंता, आरती
करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमः कालिंद्रपाकर मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद भूजल ममेव बाळिन मने नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणमेति समर्पयामि कृष्ण दामोदरं वासुदेव सिद्धरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की नमः पार्वती पते हर हर महादेव।